आज आपण बनवतोय अगदी मस्त असा चटपटीत टोमॅटोचा सार. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे पहा, हे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे वाफवून घेतलेत. आपण भाताचा कुकर लावतो तेव्हा हे एका डिशमध्ये टोमॅटो ठेवायचे आणि कुकरला वाफवून घ्यायचे किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवून त्याला वाफ देऊन घेतली तरीसुद्धा चालू शकेल. ह्याच्या सगळ्या साली अशा काढून ठेवलेल्या आहेत. आता ह्या सारासाठी लागणारं वाटण तयार करूया. तर त्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी ओलं खोबरं, 1 लहान कांदा, 6-7 लसूण पाकळ्या, 4 लाल मिरच्या, 1 चमचा धणे, थोडीशी हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. ह्याने साराला रंग अतिशय छान येतो. आता थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाफवून साल काढून घेतलेले टोमॅटो आहेत ते त्याची अशी आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आता आपण फोडणी करूया. त्यासाठी पातेलं गरम करायचं आणि 2 चमचे तेल घालून तेल छान तापलं की मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून छान अशी खमंग फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते छान असं परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये टोमॅटोची ही प्युरी घालायची आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही. ते साधारण मी 2 ते 2.5 वाटे इतकं पाणी घातलेलं आहे. छान असं चमच्याने ढवळून घेतलं आणि आता घालायचे चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर घालायची म्हणजे चव अगदी बॅलन्स होते. आता छान असं ढवळून ह्याला 1-2 आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे पहा, छान अशी याला उकळी आलेली आहे. एकदा चमच्याने असं परत हलवून घेतलं. 2-3 कोकम आपल्याला घालायचे आहेत. कोकम म्हणजे सोल. आता पहा, अगदी 5 मिनिटांनी छान अशी याला उकळी फुटलेली आहे. एकदा छान असं आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता आपला हा मस्त असा चटपटीत टोमॅटोचा सार तयार झालेला आहे. गरम गरम भाताबरोबर अतिशय छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की करा. बाय बाय.